नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या या भागामध्ये आता रमा मात्र छान तयार होते. गुढीपाडव्याचा सण आहे. आता छान आरशासमोर उभी राहून ती आरशामध्ये बघत तयार होत असते आणि अक्षयला आवाज देते की आहो आहो लवकर तयार व्हा, माझं आवरून सुद्धा झालेलं आहे, नाहीतर आई आजी नाहक चिडतील. आपला वेळेच्या अगोदर आता बाहेर जायला हवं, लवकर आवरा बरं तुम्ही. तेवढ्यात अक्षय तयार होऊन बाहेर येतो. तर मात्र रमा आरशासमोर उभी आहे आणि तो रमाला म्हणतो की सरक सरक. तिला बाजूला करतो आणि तोच मात्र तिच्यासमोर येऊन उभा राहतो. आरशामध्ये आपले केस वगैरे व्यवस्थित करत असतो. आता मात्र तो तिच्याकडे बघतो, तिचा केस सुद्धा घेतो आणि म्हणतो की हे बघ घाई, आता काही होणार नाही, तू सगळं काही व्यवस्थित सांभाळून घेशील, मला माहिती आहे. हे बघ उद्या मात्र दुसरं कोणतंही संकट समोर आलं तरी सुद्धा तू धीराने त्याला सामोरं जाशील, याची मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा आता रमा म्हणते की दुसरा आपल्याकडे ऑप्शन असतो का. रमा आता अक्षयची गंमत बघत असते आणि आता मात्र रमा ही आता अक्षयच्या ते मस्त त्याच्या अंगावर सेंट वगैरे मारते. आता अक्षय खूपच खुश होत असतो आणि रमा आता त्याच्या कोटावर म्हणजे कुर्त्यावर वगैरे सगळीकडे मात्र सेंट मारत असते. आता मात्र तो हाताला सुद्धा अगदी सेंट लावून घेतो, ती स्प्रे करत असते. त्यावरती आता विचारते की हाच ना. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हो बरोबर, आणि तू अगदी एकदम असं बरोबर ओळखलंस आणि हीच आपल्या नात्याची खरी ओळख आहे आणि खरी भावना आहे. तर आपल्या लग्नाला मात्र आता 9-10 वर्ष होत आली, तेव्हा आपण एकमेकांचं सगळं काही ओळखायला लागलो. तू माझ्या मनातील ओळखते आणि तुझ्या मनामध्ये मी काय चाललं हे मी ओळखतो, अगदी तसंच. म्हणून आता रमा खूपच खुश होत असते. अक्षय आणि रमा दोघांच्या छान असे गप्पा सुरू असतात. आणि हे बघ समजा मात्र आता मला तुला गुढीपाडव्याचं एखादा सरप्राईज द्यायचं असेल, मग समजा मी तुला काय सरप्राईज देणार आहे. असं मात्र काही सरप्राईज देण्यासारखं राहिलेलंच नाही. आपण एकमेकांना इतकं ओळखतो. उद्या मात्र तुला कशाचा दुःख होईल, कशाचा आनंद होईल हे सगळं काही मला कळतं आणि मला मात्र उद्या कशाचा आनंद होणार आहे, कशाचं दुःख होणार आहे हे तुला कळतं. म्हणजे हे बघ आपण एकमेकांना असं ओळखत नाही, अनोळखीपणा आहे ना तो काही आपल्या नात्यामध्ये राहिलेलाच नाही, इतकं आपण एकमेकांना ओळखतो. तेव्हा आता हे सर्व काही ऐकल्यानंतर आता रमा विचारते की तुम्हाला आपल्या नात्याचा कंटाळा आलेला आहे का. तेच तेच प्रश्न, तेच तेच उत्तर आणि तेच तेच अगदी विचार. तुम्हाला खरंच बोर झालं का आपल्या नात्याबद्दल. त्यावरती आता अक्षय म्हणतो की अगं काय बोलतेस रमा, अगं तसं नाही, मी असं नाही म्हणत. हे बघ रमा, तुझ्याबरोबर बोर होणं हे शक्य आहे का, ते शक्यच नाही. अगं हे बघ आता मात्र तू जो काही परफ्युम्स आहे ना तू बरोबर ओळखला, त्यावरून मात्र मी तुला असं म्हटलं की खरंच माझा जो आवडता परफ्युम्स आहे तर तो सुद्धा तू ओळखला. मग मला असं वाटतं की तू बरोबर मला पूर्णपणे ओळखते म्हणून, आणि आपण एकमेकांना अगदी परफेक्ट ओळखतो, बाकी मला काही म्हणायचं नाही. आणि हे बघ रमा, मी जर काही पण बोललो तर लगेच तू अशी सायकोलॉजी काढते. तेव्हा आता रमा म्हणते की नाही, जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते प्लीज बोलून दाखवा, प्लीज मनामध्ये काही ठेवू नका. रमा आता थोडीशी नाराज होते. आता अक्षय म्हणतो की अगं रमा, तू का असं बोलतेस, खरंच मला असं काही म्हणायचं नव्हतं आणि चल ना आता उशीर झालेला आहे, एकतर आजी ओरडेल असं तूच म्हणाली, मग आता का उशीर करतेस, चल लवकरात लवकर. आजीने मात्र ओरडण्याच्या अगोदर आपण जाऊयात. तुझ्या ह्या प्रश्नांची उत्तर मी सगळी काही देईल आणि एजिली आपल्याला जेवढा अभ्यास करता येईल तेवढा आपण करूया, आता मात्र चल. त्यावरती आता रमा म्हणते की तुम्ही नक्कीच विषय टाळतात. त्यावरती आता अक्षय म्हणतो की अगं, आणि तो तिचा अगदी किस घ्यायला जातो. तेव्हा आता रमा लगेच बाजूला जाते. अक्षय सुद्धा आता तिच्या मागे जातो. त्यानंतर आता इकडे जे इन्स्पेक्टर साहेब ह्या तांबटकर आणि रेवा या दोघांकडे आलेले आहेत, तर तेव्हा आता ते इन्स्पेक्टर साहेबांना बसायला सांगतात. आता तांबटकर म्हणतो की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मुळात म्हणजे आम्ही दोघंही एका चांगल्या कामासाठी बाहेर पडलो होतो, त्यामुळे निदान संशयावरून मात्र आमच्यासारख्या प्रतिष्ठित लोकांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावणं हे तुम्हाला पटतं का. आणि हे बघा कायद्याचं जर बोलाल तर मात्र संशयावरून काही नाही म्हणू शकतो. हे बघा जरीही तुम्हाला अगदी म्हणायचं असेल तरी सुद्धा तुम्ही माझ्या वकिलांशी एकदा बोलू शकतात, त्या अगोदर मात्र तुम्हाला माझ्या वकिलांशी एकदा बोलावंच लागेल. आता तांबटकरचं हे सगळं काही बोलणं ऐकल्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा तुमचं कायद्या बाबतीचं जे ज्ञान आहे तर ते एकदम उत्तम आहे, परंतु आता मात्र कायद्याला कसं पुरावा हवा असतो आणि कसंही कायदा हा पुराव्यावर चालतो. मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे की सकाळी मात्र जेव्हा शाळेला आग लागली होती त्यावेळेस मात्र नक्की तुम्ही कुठे होता. त्यावरती मात्र आता तांबटकरला तर धक्का बसतो. तांबटकर बाहेर फिरायला गेलेला आहे, पण तरी सुद्धा मात्र आता रेवा खोटं बोलते. रेवा म्हणते की तांबटकर म्हणजे विशू आणि मी बरोबर होतो, आणि हे बघा आजच्या दिवशी सण आहे आणि सणाच्या दिवशी आम्ही सोबतच एकत्र आहोत, त्यामुळे तुम्ही प्लीज त्यांच्यावर संशय घेऊ नका. त्यावरती आता हे सर्व ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा मॅडम, संशय घेणं हे माझं काम आहे आणि मला असं वाटतं की तो तितका चुकीचा सुद्धा नाही. तुमच्या आणि रमा मुकादम यांचे वाद आहेत आणि ते सगळ्या जगाला माहिती आहेत. कोर्टामध्ये तुम्ही आता एकमेकांच्या समोर उभे आहात
आणि आता इकडे सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही आज पाचगणीला कालपासून आलेले आहात आणि आज सकाळी सकाळी मात्र ही घटना घडलेली आहे, तर त्यामुळे संशयाची जी सुई आहे ती तुमच्याकडे वळणारच आहे. सगळं स्वाभाविकच आहे. आणि हो की नाही तांबटकर, मी तुम्हाला काय म्हणतो, माझं म्हणणं तुम्हाला पटते ना? आता हे सर्व ऐकल्यानंतर तांबटकर म्हणतो की खरंच इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला मार्क, तुमचं हे तर्कशास्त्र आहे तर त्यात मध्ये मात्र खरंच पैकीच्या पैकी मार्क. परंतु कसं आहे की आता त्या घटनेशी मात्र माझा काही संबंध नाही, हे उद्या मी कोर्टामध्ये सिद्ध करतो. त्यामुळे हे बघा, तुमची प्राथमिक चौकशी आहे तर ती झाली असेल तर आपण येऊ शकतात. आणि जर तुम्हाला अजून काही मदत लागली तर आम्ही आहोत ना इथे बसलेले 24 तास अगदी नितांत तुमच्या सेवेला. त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, आत्तापुरता मी निघतो. परंतु तुम्हाला असं वाटतं की जितकं हे प्रकरण तुम्हाला सोपं वाटत असेल, परंतु तितकं सोपं मात्र हे प्रकरण नाही. आता तांबटकर लगेच इन्स्पेक्टर साहेबांना हात जोडतो आणि म्हणतो की गुढीपाडव्याच्या तुम्हाला शुभेच्छा, मी आता येऊ शकता. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब सुद्धा हात जोडतात आणि तांबटकर मात्र आता म्हणतो की चला, अडचण दूर झाली, चला आता निघूयात. तेव्हा आता रेवा ही विश्वनाथकडे बघत असते. तिला मात्र काहीतरी आता विश्वनाथचा संशय येतो. तेव्हा आता विश्वनाथ तिच्याकडे पाहतो आणि रेवा मात्र रागाने पाहत असते. तांबटकर तिच्याकडे बघत विचारतो की डार्लिंग, काय झालं, तू असं का बघतेस? त्यानंतर मात्र इकडे सगळ्यांची गुढी उभारण्याची आता तयारी सुरू असते. सगळेजण अगदी छान तयार झालेले आहेत आणि आता गुढी सुद्धा छान अशी सजवलेली आहेत. आजीची गडबड सुरू असते. सगळं काही सांभाळून करा असं म्हणते. आर्था आणि आरू या दोघींचीही लगबग सुरू असते. आजी म्हणत असते की वर्षाची पहिली सुरुवात आहे, पहिला दिवस आहे, त्यामुळे आज मात्र कुणाच्याही कपाळावर आठ्या वगैरे काहीही नकोय, सगळ्यांनी मात्र आनंदात सण साजरा करूयात. तेव्हा आता अभि मात्र बघत असतो. प्रत्येक जण आता हे बघत आहे आणि असं म्हणतात की नशीब इतकं सुकर झालं, आपण सगळेजण पॉझिटिव्ह राहूयात. हे बघा, पहिला अर्ध भरलेला आहे की अगदी तो रिकामा आहे, हे सगळं काही बघणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून असतं. आणि तेवढ्यात मात्र अभि आता अक्षय आणि रमा ह्या दोघांना आवाज देतो की चला चला लवकर अक्षय रमा. त्यावरती अक्षय आणि रमा धावतच येतात आणि आलो आलो असं करतात. त्यानंतर आता सीमा म्हणते की हो चला लवकरात लवकर या. त्यावरती शशिकांत म्हणतो की आज गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्याची नवीन सुरुवात करायची आहे आणि मागच्या ज्या काही आठवणी आहे, कटकट आहे, ते सगळं काही बाजूला ठेवायचं आहे. खूप आनंदाने मात्र ह्या सगळ्याला सामोरं जायचं आहे. त्यानंतर आता सगळेजण हो असं म्हणतात. त्यानंतर पुढे सीमा म्हणते की हो, आपण मात्र घरातील आनंदासाठी, सुख समृद्धीसाठी मात्र ही छान अशी गुढी उभारूयात. त्यावरती अभिने मात्र गुढी धरलेली आहे आणि तो म्हणतो की अक्षय चल लवकरात लवकर, गुढी खूप जड आहे. अक्षय म्हणतो की आलो आलो. तेव्हा दोघेही धावतच येतात आणि ती गुढी आता आपल्या दोघांच्या हाताने उभारतात. तेव्हा आता छान अशी फुलांची सजावट, रांगोळी वगैरे वगैरे नैवेद्य सगळं काही अगदी छान असं तेथे ठेवलेलं आहे आणि सगळं मात्र अगदी एक छान असं मांडलं गेलेलं आहे. हा जो काही आर्था आहे तर तो मस्त फोटो काढत असतो. आरोही आणि आर्था मात्र छान खूप खुश होत पाहत असतात. आता अभि आणि अक्षय मात्र गुढीला अगदी मस्त उभं करतात. सगळेजण टाळ्या वाजवतात. रमा सुद्धा आता छान अशी पदर वगैरे घेऊन उभी आहे. सगळेजण मात्र छान असे उभे आहेत. आता गुढी ही उभारली जाते आणि सगळेजण गुढीला आता हात जोडून प्रार्थना करतात. अगदी मनोभावाने गुढीचं दर्शन घेतात. त्यानंतर आता अभि थोडासा बाजूला होतो. रमा पुढे येते आणि आता पूजा करायला घेत आणि तिच्याजवळ आता आरोही येऊन सुद्धा लगबग करत असते. रमा जसजशी पूजा करत आहे तसतशी आरोही सुद्धा आता रमाची बघून मस्त पूजा करत आहे. तर अभि त्या दोघींचे छान असे पूजा करताना फोटो घेत आहे. सगळेजण छान आता मनोभावाने गुढीचं दर्शन घेतात. रमा आणि आरोहीची छान अशी पूजा होते. त्यानंतर आता पूजा वगैरे झाल्यानंतर आता अक्षय जे काही आता प्रसादाचं ताट आहे तर ते घेतो आणि सगळ्यांना म्हणतो की चला मुलांनो तोंड गोड करा, म्हणून अक्षय आता आरोहीला पहिला प्रसाद द्यायला सुरुवात करतो. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे अक्षय, अरे रमाचं पहिल्यांदा तोंड गोड कर आणि तुमच्या लग्नानंतरचा हा पहिलाच पाडवा आहे. तेव्हा आता सगळेजण मात्र आता शशिकांतकडे बघत असतात. रमा आणि अक्षय तर आश्चर्यानेच. त्यावरती आता सीमा तर खुश होत म्हणते की हो पहिलाच पाडवा आहे. आता अक्षय म्हणतो की अहो पहिला, आमच्या लग्नाला तर खूप काही वर्ष झालेली आहेत. तेव्हा आता सीमा म्हणते की अरे पण तरी सुद्धा आता पुन्हा एकदा तुम्ही नव्याने लग्न केलेलं आहे, तर मग तुमच्या नव्या लग्नाचा पहिला सण आहे. आता सगळेजण म्हणतात की हो हो तू रमाला पहिला घास भरव, म्हणून सगळेजण खुणावत असतात. रमा मात्र आता अगदी सगळ्यांकडे बघून हसत असते. त्यावरती आता अक्षय म्हणतो की ठीक आहे मी तिला भरवतो, परंतु आता मात्र मी लाजणार बिजणार काही नाही. आनंद म्हणतो की अरे फक्त भरव, तेवढाच फोटो एक छान येईल. आणि अक्षय मात्र आता मस्त रमाला पेढा भरवत असतो. पण रमा म्हणते की नको, मला नकोय, गोड नको. आता रमा नको म्हटल्यानंतर सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. रमा का असं म्हणत असेल, सगळेजण मात्र आता बघत आहेत. आरोही आणि आर्था लगेच एकमेकींना खुणावतात की नक्की आईला काय झालं असेल. त्यावरती आता अक्षय म्हणतो की रमा अगं असं काय करते, अगं का लाजतेस, आपण जुने झालेले आहोत, मग कशाला इतकं यांच्या समोर लाजतेस, आपला संसार जुना झालेला आहे ग.
त्यावरती आता रमा म्हणते की तेच. अक्षय पुन्हा तिला पेढा भरवायला लागतो. रमा त्याचा हात बाजूला करते आणि म्हणते की तुम्हाला असं वाटतं की आपला संसार जुना झालेला आहे. वरती आता अक्षय म्हणतो की अरे बापरे, आता तसं नाही आणि घे खा बरं लवकर. रमा म्हणते की नाही नको. तेव्हा आता सगळ्यांना पुन्हा आता रमा असं का करते म्हणून सगळेजण रमाकडे बघत असतात. आता रमा नकोच म्हणत असते तर अक्षय विचारतो की काय झालं, का नको म्हणते. त्यावरती सीमा म्हणते की अगं रमा काय झालं, तू चहासाठी सुद्धा नाही म्हणाली. त्यावरती आता रमा म्हणते की आई हे बघा, आता मला मात्र स्वतःच्या वजनाच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल आणि जर माझं वजन उद्या जर वाढलं तर यांचं माझ्याकडे लक्ष नाही लागणार, त्यांचे विचार बदलतील. माझं वजन वाढल्यामुळे मी त्यांना नाही आवडणार. अक्षय मात्र आश्चर्यानेच रमाकडे पाहत असतो. तेव्हा मात्र आता सगळ्यांना खूप असं हसायला येतं. रमा म्हणते की आत्ताच त्यांना असं वाटतं की आमचा संसार जुना झालेला आहे, तर माझं वय झालं आणि मी आरशामध्ये बघून माझ्या सुरकुत्या मोजते असं यांना वाटतंय. तेव्हा आता लगेच अक्षय तिला विचारतो की तू तर माझ्याशी सकाळी खोटं बोलली, तू तर चहा घेतला असं म्हणत होते, मग तू का खोटं बोलली आणि का चहा घेतला नाही बरं. हे बघ रमा, तू वेडी आहेस का. अगं उद्या जर तुझे केस जरी पांढरे झाले, तू अगदी म्हातारी सुद्धा झाली तरी सुद्धा तू माझ्यासाठी स्वप्न सुंदरीच असणार आहे. तेव्हा आता सगळ्यांना फार असं हसायला येतं आणि आरोही सुद्धा खुदकुनी अगदी खूप हसते. सगळेजण हसत असतात आणि रमा मात्र अजून नाराजच असते. त्यावरती शशिकांत म्हणतो की आणि तुमचा संसार इतका जुना आणि तो तर जास्त मुरलेला असतो. तुमच्या संसाराबद्दल मी काय बोलणार बरं, कारण माझी नजर लागू नये बास. त्यावरती आता अक्षय म्हणतो की अगं रमा, मी खरं सांगत आहे, उद्या जरी तुझे असे केस पांढरे झालेत, हातामध्ये आधाराला असे काठी असेल, कानामध्ये ऐकण्याचं मशीन लावलं असेल आणि अगदी तू हातात काठी जरी घेतली, अगदी कवडी जरी लागली, तरी सुद्धा मी तुझ्या समोर असं बसेन आणि तुला मात्र मी असं गुडघ्यावर बसून मस्त गुलाब देईन, कारण माझ्यासाठी तूच स्वप्न सुंदरी आहेस. आता रमा अक्षयकडे बघून हसत असते आणि तेवढ्यात अभिला हसू येतं. म्हणतो की रमा मात्र म्हातारी झाल्यानंतर स्वप्न सुंदरी दिसेल की ते मला माहिती नाही, परंतु तू मात्र म्हातारा झाल्यानंतर कसा खतरनाक आजोबा दिसशील बाबा. आता सगळ्यांना इतकं हसायला येतात. सगळेजण अगदी पोट धरू हसत असतात. अक्षय सुद्धा खूप मोठ्याने हसतो आणि आरोही तर खूपच जास्त. अक्षय रमाला म्हणतो की चल आता पेढा खा. तेव्हा आता अक्षय आपल्या हाताने तिला पेढा भरवतो आणि मस्त रमा आता पेढा खाते. सगळेजण टाळ्या वाजवतात. मस्त असे त्यांचे फोटो काढले जातात. आता रमा सुद्धा अक्षयला पेढा भरवते आणि अक्षय रोमॅन्टिक होत तिच्याकडे पाहत असतो. त्यानंतर आता इकडे रेवाने मात्र ओळखलेला आहे. रेवा आता रागानेच विशूला म्हणते की हे बघ, तू इन्स्पेक्टर साहेबांसमोर कितीही सफाईदारपणे उत्तर जरी दिलं असेल तरी सुद्धा माझ्या समोर मात्र तुझं हे नाही अगदी लपू शकत. हे सगळं करण्यामागे तुझा हात आहे, कारण हे सगळं तू केलेलं आहे. रेवाला मात्र आता विशूचा हात भाजलेला आहे. यावरून मात्र सगळं काही आता हे सगळं विशूनेच केलेलं आहे हे लक्षात येते आणि त्याचा जाब मात्र ती आता विशूला विचारते. मात्र आता विश्वनाथ म्हणतो की डार्लिंग, अगं रेवा तू काय बोलतेस हे. अगं हे बघ, मी तुला मगाशीच म्हणालो की मी निर्दोष आहे, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. त्यावरती रेवा विचारते की अरे तू निर्दोष आहे, मग सांग ना तुझा हात कसा भाजला बरं. आणि हे बघ, आज सकाळी मात्र तुझा हात भाजला होता, तेव्हा मी तुला विचारलं सुद्धा होतं, पण तू माझ्याशी खोटं बोललं. तू कारण नाही दिलं, परंतु तू कितीही माझ्यापासून खोटं लपवलं तरी सुद्धा खोटं नाही लपू शकत. त्यावरती आता विश्वनाथ म्हणतो की रेवा हे बघ, काल रात्री मात्र तुझे काही माझ्यासमोर सत्य सांगितलंस आणि हे बघ त्या क्षणी मात्र मला काही करायचं असतं तर मी त्यांना इतक्या स्वस्तात सोडलं नसतं. आणि हे बघ अजिबात नाही, कारण त्यांच्या अगदी विषयी असणारा जो काही राग आहे ना माझ्या मनामध्ये इतका जास्त कुणाचा नसेल आणि मी अगदी हे सर्व नाही विसरू शकत. त्यांनी तुझ्या बाबतीत जे काही केलेलं आहे त्या बाबतीत काही झालं तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मात्र माझ्या मनामध्ये होतं, पण नाही, कारण आता मात्र मी स्वतःला थांबवलं. आणि मी का थांबवलं असेल आणि का आणि कशासाठी, ज्या विश्वनाथ तांबटकर समोर अख्खं जग थांबतं त्याने मात्र एक पाऊल मागे का घेतलं असेल आणि कशासाठी घेतलं असेल, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर रेवाला धक्का बसतो. रेवाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते आणि तो रेवाला मात्र आता त्याने हे सर्व केलेलं नाही याची सफाई देत असतो. तुझ्या मात्र मनाविरुद्ध जाऊन मी त्यांचा सूड घेतला, सगळं काही तुझ्या मनामध्ये आलं तरी कसं याचं मला फार दुःख होतं आणि जर मला सूड घ्यायचा असता तर अक्षय आणि रमा हे दोघेही जगातून नाहीसे झाले असते अशी न्यूज मात्र आता आली असती. हे फक्त किरकोळ आग नव्हती रेवा, नाही, तू माझ्यावर संशय घेतलास आणि खरंच माझा स्वाभिमान दुखावला गेला. मी आतमधून पूर्णपणे आता तुटलो. खरंच मी आतमधून पूर्णपणे नाराज झालेला आहे, खचून गेलो. तेव्हा आता रेवाला खूपच वाईट वाटतं. तेव्हा आता रेवा रडतच म्हणते की विशू, आय एम सो सॉरी, रिअली, खरंच मला माफ कर तू. त्यावरती आता विश्वनाथ म्हणतो की प्लीज आता सॉरी म्हणून तुम्हाला आणखीन त्रास देऊ नकोस आणि हे बघ मात्र पुन्हा
सगळ्यांसमोर अगदी माझ्यासमोर ही माफी आणि फक्त एक गोष्ट कर की यापुढे मात्र तू माझ्यावर अविश्वास दाखवू नकोस आणि अविश्वासाच्या या आगीमध्ये मात्र माझा दूर होण्यासाठी वेळ लागणार नाही हे लक्षात ठेव। त्यावरती आता रेवा लगेच रडत असते आणि नाही विशू नाही म्हणून त्याला घट्ट अशी मिठी मारते। रेवाला तो मिठीमध्ये घेतो आणि दोघे आता खूप रडत असतात। त्यानंतर आता इकडे सगळेजण एकत्र आलेले आहेत। गुढीपाडव्याची पूजा वगैरे झाल्यानंतर सगळेजण एकत्र बसलेले आहेत। आता गप्पा करता करता मात्र आनंद विचारतो की अक्षय, अरे तुला आठवतं का की पुण्याच्या अगदी घराच्या समोर आपल्या अंगणामध्ये एक कडुलिंबाचं झाड होतं। त्यावरती अभि म्हणतो की अरे नको आठवण करून देऊ। आणि तेव्हा आता अक्षय म्हणतो की बापरे, तेव्हा काय झालं होतं की आता अक्षयला मात्र बाबांनी झाडावर चढून कडुलिंबाची पाने काढायला सांगितली होती। याने मात्र काय केलं की आता जेव्हा तो झाडावर चढला आणि त्या झाडाची जी फांदी आहे तर ती गदा मात्र तो हलवत होता। आनंदला मात्र फारच हसायला येते आणि त्या झाडाला मात्र एक मधमाशांचं पोळं लागलं होतं आणि ते सगळं काही मोळ उठलं होतं। त्यावर आता हे सर्व काही ऐकून रमा विचारते की काय सांगतात, तर अभि म्हणतो की हो खरं आहे। त्यावरती अक्षय म्हणतो की मी इतका घाबरलो होतो आणि लगेच उडी मारली, तर काकाने मात्र मग त्यावेळेस मला झेललं होतं आणि बरं मी वाचलो। तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की बघितलंस का किती अंतरंगी होता। सणाच्या दिवशी मात्र कडुलिंबाच्या झाडावर जाऊन बसला, मोहोळ उठवलं त्याने अख्खं। आता मयुरी म्हणते की हो आणि अख्खा पाडवा मात्र आपण दार लावून मध्ये बसलो होतो। आता अक्षय म्हणतो की मयुरी तर जाम घाबरली होती। रमाला मात्र फार हसायला येत होतं। हिचं मन असं होतं की ते कडू पान खायला लागू नये म्हणून ते देवासमोर बसली होती हात जोडून। अक्षय तिची ऍक्टिंग करत असतो। सगळ्यांना आता फार असं हसायला येते आणि असं करता करता मात्र त्यांच्या छान अशा गप्पा रंगलेल्या आहेत। प्रत्येक जण आता आठवणी सांगत आहे आणि रमाला मात्र फार आता हसायला येत आहे। सगळेजण हसतात सुद्धा आणि एकमेकांबरोबर हा पाडवा छान असा आनंदाने साजरा करतात। त्यानंतर मात्र आता सगळेजण आनंदात गप्पा करत असताना आता काही लोक लगेच मुकादम ओ आरके मॅडम करतच ओरडतच आता बाहेर येतात। सगळेजण आता धक्क्याने लगेच बाहेर येतात। आता ते ओरडत येतात की मुकादम बाहेर या। तेव्हा आता कुणाला काहीच कळत नसतं की नक्की काय झालेलं आहे आणि ते लोक म्हणतात की आता शाळा वाचवण्याचं जे काही तुम्ही आश्वासन दिलं होतं ते आश्वासन खोटं ठरलं, म्हणून ते सगळेजण पालक आता एकत्र आलेले आहेत आणि यांच्यावर आरोप करत आहेत। 15 दिवस होऊन गेली त्यामुळे आता आमचा संयम संपलेला आहे। तेव्हा आता सगळेजण अगदी घाबरतात, तर अक्षय हात जोडतो आणि म्हणतो की हे बघा मला मान्य आहे कोर्टामध्ये केस सुरू असल्यामुळे थोडासा वेळ लागत आहे आणि हे बघा मी तुमची हात जोडून माफी मागतो, खरंच आमच्यावर विश्वास ठेवा की आम्ही नाही फसवत तुम्हाला आणि हे बघा आज सण आहे, आज मात्र भांडायला नको। रमा सुद्धा हात जोडून उभी असते आणि प्लीज तुम्ही आज शांत राहा, तोंड गोड करा म्हणून अक्षय रमाला म्हणतो पेड्याचा बॉक्स घेऊन ये। तेव्हा रमा जायला निघते। तेव्हा आता तेथील आता एक जी बाई आहे तर ती म्हणते की ते पेढे तुम्हीच खा, आम्हाला नकोय। ते मात्र आमच्या घशाखाली घास उतरत नाही आणि इथे तुम्ही सण साजरे करतात का? आमच्या मुलांचं भवितव्य आहे तर ते तुम्ही अंधारात लोटतात आणि येथे गुढी उभारतात आणि अगोदर मात्र ती तुमची गुढी उभारलेली आहे ना ती खाली उतरा म्हणून सगळेजण आता पुन्हा जोरजोराने ओरडतात। मोठमोठ्याने ओरडत मात्र आता अक्षय रमाला ती गुढी खाली उतरायला सांगतात। आता अभि लगेच पुढे येतो आणि म्हणतो की ओ काय बोलतात तुम्ही? त्यावरती आनंद अभिला म्हणतो की 1 मिनिट अभि तू शांत हो, बघा भांडणही आपल्यात आहे, मग भांडणं आपण सामंजस्यपणे सोडूयात, मग त्यात अगदी सणासुदाचं का आपण करता आणि हे बघा गुढी म्हणजे आपल्या अस्मितेचं प्रतीक आहे, तुम्ही मात्र तिला उतरवायला चाललात का? आता त्यातील एक जो काही माणूस आहे तो म्हणतो की आमच्या मुलांचं जे काही भवितव्य आहे तर ते अंधारामध्ये ठेवून कसं तुम्ही अस्मितेचं बोलतात? त्यावरती आता अभि सुद्धा म्हणतो की हे बघा थांबा, शांत व्हा, आम्ही जे काही बोलतो ते ऐकून तरी घ्या। तेव्हा आता कोणी ऐकायला तयार नसतात। सगळेजण मात्र यांना शांत राहायला सांगतात की बास झालं तुमचं आता। त्यावरती आता अक्षय म्हणतो की बास, सगळ्यांनी आता शांत राहा, हे बघा किती काही झाले तरी गुढीला कोणी हात लावायचा नाही म्हणून गुढी मात्र अशीच उभी राहील, ते पण अशीच। आणि हे बघा ती विजयाची गुढी आहे आणि राहिला प्रश्न मात्र आता शब्दांचा आणि ते शब्द मी पाळणार आहे। मी तुम्हाला शब्द दिलेला आहे की तुमच्या मुलांचं नुकसान नाही होणार, तुम्ही जी काही फी त्यांच्यासाठी भरलेली आहे ती फी वाया नाही जाणार, त्या विद्यार्थ्यांची जी जबाबदारी आहे तर ती माझ्या खांद्यावर असेल, बास का? तेव्हा आता रमा सुद्धा म्हणते की हे बघा प्लीज संयम ठेवा, कोर्टामध्ये जे काही आता केस चालू आहे तर ती आपल्याच बाजूने जिंकणार आहोत, आपणच जिंकणार आहोत, कारण आपली बाजू ही सत्याची आहे। तेवढ्यात आता लगेच तो एक पालक म्हणतो की ओ मॅडम कसला संयम आणि कसलं सत्य, कोर्टाचा निकाल लागण्यासाठी किती वर्ष लागतात, तोपर्यंत मात्र आमची मुलं ही म्हातारे झाले असतील आणि आम्ही मात्र वर निघून गेलो असतो। त्यावरती आता त्यातील एक जी काही बाई आहे ती म्हणते की तसंही तुम्हाला शाळेची काळजी तरी कुठे आहे, आज मात्र शाळेला आग लागली होती, नशीब आज शाळेला सुट्टी होती म्हणून मुलं शाळेत नव्हती, आमच्या मुलांचं भवितव्य आहे तर ते टांगणीला टाकून तुम्ही मात्र त्यांना संकटात पाठवणार आहात।
आहात का? त्यावरती आता अक्षय रमा हे सगळेजण समजवण्याचा खूप प्रयत्न करत आहात, प्लीज ऐकून घ्या. परंतु आता त्यातील जे काही पालक आहेत ते ओरडतात आणि यांच्यावर का विश्वास ठेवतात असं म्हणतात. त्यांच्यावर मात्र अजिबात भरोसा नाही आणि हे बघा मला असं वाटतं की यांच्याकडून आपल्याला काही न्याय नाही मिळू शकणार आणि तुम्ही आम्हाला फसवतात असे आरोप मात्र आता रमा अक्षय यांच्यावर सुरू होतात. सगळेजण आता ओरडत असतात की आम्ही ज्या काही फी भरलेल्या होत्या त्या सगळ्या फी मात्र वाया गेल्यात आणि आमच्या मुलांची वर्ष सुद्धा आता वाया जाणार आहेत. त्यावरती अक्षय म्हणतो की हे बघा प्लीज ऐकून घ्या, हे बघा असं काही होणार नाही, मी तुम्हाला खात्री देतो. आणि आता कोणीही ऐकायला तयार नसतं. जी काही खात्री वगैरे देतात ना तुम्ही, सगळं हे तुमच्या थापा आहेत असं म्हणतात. आणि ही शाळा मात्र तांबटकरच्या घशामध्ये यांनी घातलेली आहे असे सुद्धा आरोप मात्र अक्षय आणि रमा यांच्यावर केले जातात. आता रमा सगळ्यांच्या समोर हात जोडते आणि म्हणते की प्लीज आमचं एकदा ऐकून घ्या. परंतु ते माणसं ऐकायला तयार नसतात. ते सगळे पालक वर्ग आता खूप चिडलेले आहेत आणि म्हणतात की खरंच आता ह्या सगळ्यांना अद्दल तर घडायलाच हवी. मोठमोठ्याने ओरडून आता म्हणत आहे की अद्दल घडवायलाच पाहिजे, अद्दल काहीतरी घडलीच पाहिजे. तेव्हा आता सगळ्यांना ही जे काही परिस्थिती आहे तर ती हँडल करता येत नसते. सगळेजण खूप मोठ्या धक्क्याने पाहत आहेत. अक्षय आणि रमा आता हात जोडून सगळं काही अगदी समजवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तरी सुद्धा कोणी ऐकायला तयार नाही. सगळा मात्र एक प्रकारचा गोंगाट झालेला आहे. त्यातील एका माणसाच्या हातामध्ये मात्र दगड असतो आणि तो दगड फेकून मारणार तोच रमा आता अक्षयवर ओरडते की बघा आणि अक्षयला बाजूला करत असते. आणि तेवढ्यात मात्र त्या माणसाचा हात धरायला मात्र आता तांबटकर आणि रेवा तेथे येतात आणि त्या माणसाचा हात धरतात आणि जोरात तांबटकर ओरडतो की थांबा म्हणून. तेव्हा आता सगळेजण पाहत असतात. तर तांबटकर तेथे आलेला आहे आणि तांबटकरांनी त्यांचा हात धरलेला आहे. बघून मात्र आता लगेच रमा अक्षय एकमेकांकडे पाहत असतात. काही अजूनपर्यंत समोर आलेली नसते, परंतु तांबटकर समोर आलेला आहे. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तेव्हा आता आजी विचारते की अरे अक्षय हे कोण आहे? तर अक्षय म्हणतो की आजी हेच तांबटकर आहेत. आणि आता तांबटकरच्या मागून मात्र आता रेवा येते. रेवाला बघून सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो. आनंद म्हणतो की रेवा. तेव्हा आता रेवा आणि तांबटकर त्यांच्या समोर येत असतात. तर पार्वती आजी म्हणते की हिची जेलमधून सुटका कधी झाली? तेव्हा आता रेवा आणि तांबटकर त्यांच्या समोर येऊन उभे राहतात. तर समोरासमोर आल्यानंतर रमा अक्षय मात्र आता रेवाकडे बघत असतात. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र धन्यवाद.